कर्जमाफी करण्यासाठी सरकारला अखेर झुकावं लागलं। बच्चू कडू यांनी 7 दिवसाच्या उपाशी राहून उपोषण केल्यामुळे कर्जमाफी करण्यासाठी सरकार सज्ज झाल्याचं आता पाहायला मिळत आहे। राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आज आली आहे। आज खरोखर कर्जमाफीची घोषणा सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्री साहेबांनी आता स्पष्ट केलेले आहे। मोठे संकेत या ठिकाणी आता दिले आहेत। समिती नेमली आहे। या समितीमध्ये या 14 जिल्ह्यातील शेतकऱ्यांची 2 लाखांची सरसकट कर्जमाफी आता होणार, परंतु सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार नाही असं सरकारच्या माध्यमातून आता सांगण्यात आलं आहे। काही निकष आणि काही पात्रता व काही कडक अशा अटी आता सरकारच्या माध्यमातून या कर्जमाफीसाठी लावण्यात आलेल्या आहेत। शेतकऱ्यांना वाटत होतं की सर्वांची सरसकट कर्जमाफी होईल, परंतु असं अजिबात होणार नाही असं सरकारच्या माध्यमातून आता सांगण्यात आलेलं आहे। ही कर्जमाफी सर्व शेतकऱ्याला सरसकट होणार नाही। यात काही महत्त्वाचे नियम आणि महत्त्वाच्या अटी सरकारच्या माध्यमातून घालण्यात आल्या आहेत। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुम्ही आता जागे व्हा। तुम्हाला वाटत असेल की सरसकट कर्जमाफी होईल, सर्व कर्ज आमचं माफ होईल असं तुम्हाला वाटत असेल, परंतु असं अजिबात चुकून पण होणार नाही। सरकारने लावलेल्या या नियमामध्ये आणि अटीमध्ये जे जे पात्र शेतकरी ठरतील त्यांनाच फक्त आता कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे असं सरकारच्या माध्यमातून आता या ठिकाणी जाहीरपणे सांगण्यात आलंय। मग कोणते ते नवीन नियम या ठिकाणी आले आहेत, त्यानुसार कर्जमाफी कशा पद्धतीने होणार आहे आणि कोणत्या त्या अटी आहेत की ज्यामध्ये शेतकरी जर बसला तर त्यांचेच फक्त कर्जमाफी होणार आहे। त्यामुळे कोणत्या अटी नियमानुसार कर्जमाफी करणार असल्याचं सरकारनं सांगितलंय, तुम्ही या ठिकाणी आता लक्ष देऊन आता इथून पुढे बघायचं आहे। तर बघा, अखेर कर्जमाफीला सुरुवात। मुख्यमंत्र्यांचे कृषी विभागाला पत्र सुद्धा गेले। 2017 ते 2024 मधलं थकीत कर्ज माफ करण्याचं सरकारनं ठरवलंय। या शेतकऱ्यांची झाली सरसकट कर्जमाफी। तात्काळ यादीमध्ये नाव आहे का तुम्ही बघायचं आहे। यादीत नाव नसेल तर पटकन आता हे काम सुद्धा तुम्ही तात्काळ करून घ्यायचं आहे। बघा, मुख्यमंत्र्यांचे कृषी विभागाला पत्र गेले। 2017 ते 2024 पर्यंत सर्व कर्ज या ठिकाणी माफ करण्यात येणार आहे। कर्जमाफी 2025 या ठिकाणी जाहीर करण्यात आल्या। याचं परिपत्रक सुद्धा आता काढण्यात आलं आहे। वेगाने कर्ज माफ करण्याच्या सरकारच्या हालचाली आता सुरू झाल्याचं या ठिकाणी आता पाहायला मिळत आहे। मग आता कोणत्या तारखेला त्या ठिकाणी कोणत्या जिल्ह्यामध्ये आणि कोणत्या बँकांची कर्जमाफी होणार आहे याची संपूर्ण माहिती आज या ठिकाणी आता आपण व्हिडिओच्या माध्यमातून लगेच पाहणार आहोत। तुम्हाला आठवत असेल, निवडणुकीच्या प्रचाराचा तो काळ होता। मोठ्या मोठ्या नेत्यांची सभा, त्या ठिकाणी भाषणं, आश्वासनांचा पाऊस त्या काळात त्या ठिकाणी निवडून येण्याच्या आधी महायुतीच्या नेत्यांनी, विशेषतः भाजपच्या नेत्यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफीबद्दल एक मोठा शब्द दिला होता। आठवतंय का बघा, तो शब्द होता, सत्तेत आलो की शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करू। कारण तुम्हाला आठवतंय का बघा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवार आणि एकनाथ शिंदे यांनी ओरडून ओरडून शेतकऱ्यांना सांगितलं होतं, आम्ही सरसकट शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करू, तुम्ही आम्हाला निवडून द्या। हेच आश्वासन ज्या वेळेस शेतकऱ्यांनी ऐकलं त्यांच्या मनामध्ये एक नवीन उमेद जागू लागली। निसर्गाचा लहरीपणा, बाजारभावाची अनिश्चितता आणि वाढता खर्च यामुळे कर्जाच्या धोक्यात त्या ठिकाणी लोटलेल्या प्रत्येक शेतकऱ्याला वाटलं त्यावेळी होतं की आता आपले दिवस पलटतील आणि याच विश्वासावर त्यांनी सरकारला मतं दिली आणि त्या ठिकाणी मोठ्या मतांनी सरकार निवडून आलं। पण सरकार आल्यानंतर सुरुवातीचे काही दिवस, काही महिने कर्जमाफीची चर्चा जणू काही थांबली, सगळीकडे शांतता पसरली। अचानक एक दिवस अजितदादा पवार म्हणाले की शेतकऱ्यांनी सर्व कर्ज भरून घ्या। यावर शेतकऱ्यांनी याची तक्रार जी आहे तर ती डायरेक्ट केंद्र सरकार जे आहे, सरकार जे केंद्रात आहे ते म्हणजे नरेंद्र मोदी यांना सांगितली। त्यामध्ये सांगितलं एक पत्र लिहून की भाजपच्या प्रमुख नेत्यांनी आम्हाला कर्जमाफीचा शब्द त्या ठिकाणी दिलेला होता की आम्ही सरसकट कर्जमाफी करू, तुम्ही आम्हाला मते द्या। अशा प्रकारचे आम्हाला लालच दाखवून मते सरकारने मिळवल्या, परंतु सरकार निवडून आल्यानंतर आता या सरकारने कर्जमाफीचा क सुद्धा बोलणं बंद केलंय। यावर डायरेक्ट केंद्र सरकारने आता राज्य सरकारला आदेश या ठिकाणी काढल्याची मोठी माहिती समोर येत आहे आणि त्यामुळेच तातडीची बैठक
या कर्जमाफीबद्दल राज्य सरकारने घेतली आहे। त्यातच मागच्या महिन्यामध्ये तुम्हाला माहिती असेल बच्चू कडू जे शेतकऱ्यांचे नेते आहेत त्यांनी सुद्धा 7 दिवसांचं उपाशी राहून आंदोलन केल्यामुळे सरकार आता कर्जमाफी करण्यासाठी धावपळ करू लागले। कारण सरकारला कळून चुकलंय की आता यामध्ये आपली सुटका अजिबात या ठिकाणी आता होणार नाही। कर्ज हे माफ करावेच लागेल। यामध्ये जाहीरपणे आता परिपत्रक सुद्धा काढण्यात आलंय। त्या परिपत्रकामध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी नेमकं कोणत्या तारखेला होईल, कोणत्या शेतकऱ्यांची पात्रता चेक करण्यात येईल आणि टोटल किती लाखांची कर्जमाफी करण्यात येईल याचा सविस्तर अपडेट आहे, जी माहिती आहे तर या परिपत्रकामध्ये आता आले आहे। त्यामुळे तुम्ही शेतकरी असाल आणि जर तुम्ही कर्ज काढला असेल तर लक्षपूर्वक बघायचं आहे। आपली चिंता दिवसेंदिवस शेतकरी मित्रांनो वाढत गेली। आपल्याला दिलेला सरकारने वचन हे विसरलं तर नाही ना, हा प्रश्न प्रत्येक शेतकऱ्यांच्या मनामध्ये आता घर करू लागला होता। म्हणतात ना, शेतकऱ्यांचा संयम संपला की शेत संघर्षासाठी उभा राहतो। हीच मागणी आता विधानसभेपर्यंत त्या ठिकाणी शेतकऱ्यांचे लाडके नेते प्रहार पक्षाचे संस्थापक आमदार बच्चू कडू शेतकऱ्यांच्या प्रश्नावर नेहमी आक्रमक भूमिका त्या ठिकाणी घेत असतात। बच्चू कडू आपल्या शेतकऱ्यांच्या हक्कासाठी मैदानात उतरले होते, तुम्ही पण पाहिले। त्यांनी कर्जमाफीच्या मागणीसाठी तब्बल 7 दिवस अन्नत्याग करत जोरदार आंदोलन केलं होतं, तुम्ही पण पाहिले। आणि आंदोलनाचा दणका इतका मोठा होता की संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष वेधलं गेलं आणि सरकारला याची गंभीर दखल आता घ्यावी लागल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतंय। सरकारचा दबाव प्रचंड वाढला होता। बच्चू कडूंची प्रकृती खालवली होती, तुम्ही पण पाहिले। पण याचा निश्चय ठाम होता। अखेर सरकारला जाग आली। बच्चू भाऊंच्या मागणीकडे लक्ष देण्यास सरकारला भाग पडलं। त्यानंतर बच्चू कडू आणि सरकारमध्ये चर्चा झाल्याचं तुम्ही सुद्धा पाहिले। या चर्चेतून कर्जमाफीवर एक नवा तोडगा आता निघाल्याचं चित्र स्पष्ट झाल्याचं यावरून आता दिसून येत आहे। सरकारने मागण्या मान्य केलेत, कर्जमाफीची गरजेची आहे, त्यांना कर्ज देताना काही गोष्टी बदलावी लागतील असं सुद्धा सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले आणि इथूनच कर्जमाफीच्या नव्या पर्वाला आणि नव्या घोषणेला सुरुवात झाल्या। बघा, पुन्हा एकदा लक्षात घ्या की आता कर्जमाफी होणार आहे। हे जवळपास 99% या ठिकाणी आता कर्जमाफी आता होण्याच्या पूर्ण शेवटच्या अंतिम टप्प्यावर आली आहे। पण ती कर्जमाफी कशा पद्धतीने होणार आहे, कोणते नियम लागू होणार आहेत, कोणत्या नियमात बसणाऱ्या शेतकऱ्यांनाच ही कर्जमाफी मिळणार आहे, हे आता आपण लगेच पाहणार आहोत। आता इथे एक गोष्ट सगळ्यांनी नीट समजून घ्यायची आहे, ही कर्जमाफी पूर्वीसाठी सरसकट त्या ठिकाणी होणार नाही। कर्जदार शेतकऱ्यांना एकदम मिळणार नाही असं सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले। सरकारने आता एक वेगळा आणि त्यांच्यासाठी अधिक अचूक मार्ग निवडल्याचं पाहायला मिळतंय। कर्जमाफी कोणाला द्यायची, किती कर्जमाफी द्यायची, कधी द्यायची हे ठरवण्यासाठी राज्य सरकारने एक उच्चस्तरीय समिती या ठिकाणी नेमली जाणार आहे। होय, एक खास लोकांची टीम आता या समितीमध्ये प्रशासनातले मोठे अधिकारी, कृषी तज्ञ आणि काही मंत्री यांचा समावेश या समितीमध्ये करण्यात येणार आहे। आता तुमच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झालाच असेल की समिती म्हणजे नेमकं काय करणार। आता बघा, तुम्हाला कर्जमाफ त्या ठिकाणी मिळणार का नाही, तर ही समिती आपल्या राज्यातील प्रत्येक कर्जदार शेतकऱ्याच्या आर्थिक परिस्थितीची बारकाईने आता तपास करणार आहे। खरंच कोणाला मदतीची नितांत गरज आहे का हे शोधून काढण्याचं काम आता ही समितीवर त्या ठिकाणी नेमलेलं असतं। यासारखे आता बघा, काही नियम यामध्ये लावलेले असतात, काही अटी म्हणजे काही निकष लावले असतात। या निकषामुळे जे खरे गरजू शेतकरी आहेत त्यांनाच खरोखर गरज आहे, त्यांनाच ही मदत या ठिकाणी मिळणार असल्याची मोठी माहिती समोर येते। त्यांना गरज नाही, त्यांना पात्रतेमधून बाहेर काढलं जाणार आहे। त्यामुळे कोणाला पात्रतेमधून बाहेर काढलं जाणार आहे नक्की बघा, सरकारचं म्हणणं आहे। त्यामुळे सरकारच्या तिजोरीवर अनावश्यक भार पडणार नाही, कारण जे शेतकरी आहेत ही जे अटी तुम्हाला पुढे सांगणार आहे त्यानुसार अनेक शेतकऱ्यांना बाहेर काढलं जाणार आहे। योजनेचा लाभ फक्त योग्य लोकांपर्यंत पोहोचेल, पण त्यामुळे मनात एकच वेळी आशेचा किरण आणि थोडी दागदुख अशा दोन्ही भावना आता निर्माण शेतकऱ्यांच्या झाल्या आहेत। भीती वाटायला लागल्या। एक चांगली गोष्ट आहे जी खरंच शेतकऱ्यांचं आर्थिक संकट जे आहे तर त्याला न्याय मिळेल, परंतु दुसरीकडे मनात अनेक शंका आहेत की ही समिती जर नेमली तर हिचं जर काम सुरू झालं तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे गरजू शेतकरी आहेत ते त्यांना ओळखता येतील का। आणि बऱ्याच वेळा काही गरजू शेतकरी काय होतं, या नियमामध्ये अडकतात आणि ते बाहेर निघतात, ते गरीब असतात। परंतु आता नेमकं तुम्हाला काय करायचं बघा, असा प्रॉब्लेम होणार नाही।
आता कदाचित तुमची पात्रता सिद्ध करण्यासाठी कुठले कागदपत्र लागणार आहेत, कागदपत्र काढण्यासाठी धावधाव करावं लागेल का आणि कागदपत्राच्या जंजाळात आपण अडकून पडणार आहे का, असे महत्त्वाचे प्रश्न शेतकऱ्याला पडायला सुरुवात झाली आहे। आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे याच्यामध्ये, याचा फायदा सगळ्याच शेतकऱ्यांना होऊ शकतो। बघा, आता याचा फायदा सगळ्याच शेतकऱ्यांना होऊ शकतं असं नाही, किंवा असे शेतकरी ज्यांची 100% कर्जमाफी होऊ शकते, असे कुठले शेतकरी असणार आहेत ज्यांना 50% कर्जमाफी होण्याची शक्यता आहे, नेमकं एकदम 0 शक्यता आहे। बघा, असे पण शेतकरी आहेत त्यांना कर्जमाफी 0 रुपये होणार आहे। या महत्त्वाच्या मुद्द्याकडे आपण आता जाणार आहोत। पहा, नियम आणि अटी कोणत्या असणार आहेत, कर्जमाफी मिळणार आहे, कोणाला मिळणार नाही, ते कोणाला मिळणार आहे, त्यावर आता राज्याचे कृषी मंत्री महसूल मंत्री जे आहेत तर ते चंद्रशेखर बावनकुळे यांनी अगदी स्पष्ट शब्दात सांगितले। त्यांनी अगदी ठळकपणे सांगितले की सरकारचा उद्देश हा स्पष्ट आहे, की सरकारचा उद्देश असा आहे की फक्त खऱ्या आणि गरजू कष्टकरी गरीब शेतकऱ्यापर्यंत ही कर्जमाफी त्या ठिकाणी पोहोचवणं हाच आमचा उद्देश आहे। तर त्यांनी बावनकुळेंनी स्पष्ट केले, त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी 3 ते 4 अटी सांगितल्या आहेत। त्या अटीमध्ये जे शेतकरी बसतील त्यांना 100% या ठिकाणी आता कर्जमाफी होणार आहे। पहिली अट काय म्हणते, शेतकरी आयकर भरतात त्यांना या कर्जमाफीचा फायदा होणार नाही। इन्कम टॅक्स भरतात ज्यांचे उत्पन्न एका विशिष्ट मर्यादेपेक्षा जास्त आहे त्यांना या कर्जमाफीचा फायदा मिळणार नाही। आता पहा, जे शेतकरी आहेत, शेतकऱ्यांच्या घरामध्ये असा कोण व्यक्ती आहे का जो आयकर भरतोय, इन्कम टॅक्स भरतोय, त्याला कुठल्याही प्रकारची कर्जमाफीची अजिबात त्या ठिकाणी आता गरज नाही, अशांना कर्जमाफी मिळणार नाही। दुसरी अट अशी आहे, ज्या कुटुंबामध्ये शेतकरी कुटुंब आहे आणि त्यातला कोणी सरकारी नोकरीत आहे आणि त्यांना या कर्जमाफीच्या योजनेतून वगळण्यात येणार आहे। तिसरी आणि सर्वात महत्त्वाची अट श्री बावनकुळे स्पष्ट केली आहे त्यांनी, म्हणजे धनधान्य लोक, बरेचसे शेतकरी असे आहेत इन्कम टॅक्स भरतात किंवा सरकारी नोकरीला सुद्धा या ठिकाणी नाही आहेत, पण त्यांचं शेतीचं उत्पन्न इतकं प्रचंड आहे की त्यांच्या कर्जावर त्यांचं नाव आहे। शेतीवर कर्ज काढून त्यांनी आता जास्त त्या ठिकाणी कर्ज घेतले, म्हणजे काही प्लॉट घेतलेत त्यांनी, गुंठ्यावरती प्लॉट घेतलेत, काही फार्म हाऊस बांधण्यासाठी आता शेतीचंच कर्ज या नावाखाली कर्ज घेतले। तर अशा शेतीचं कर्ज काढून मर्सिडीज महागड्या गाड्या सुद्धा त्या ठिकाणी घेतलेला पाहायला मिळाले। तर अशा शेतकऱ्यांना धनदंड असा उल्लेख त्यांनी केला आहे। अशा बावनकुळेंनी आता बघा, त्या ठिकाणी बावनकुळे जे साहेब आहेत तर त्या अशा प्रकारच्या शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारची कर्जमाफी होणार नाही असं सांगितलंय। त्याने स्पष्ट केले, यामध्ये सरकारची भूमिका स्पष्टपणे आहे की कर्जमाफी ही गोरगरीब शेतकऱ्यांसाठी आहे, श्रीमंत शेतकऱ्यांसाठी अजिबात नाही। शेतकरी खरोखर रात्रीचं दिवस करून शेतात राबतो, ज्याला बियाणासाठी, खतासाठी किंवा इतर गोष्टीसाठी त्या ठिकाणी पिकासाठी पीक कर्ज ज्या शेतकऱ्यांनी घेतले, कुठल्या त्या ठिकाणी अनुदाना अंतर्गत म्हणजे कर्ज घेतले, त्या फेडायला खूप अडचण त्याला येते, तर निसर्गाच्या लहरीमुळे त्याचं नुकसान झाले, अशा शेतकऱ्यांच्या, गरजू शेतकऱ्यांची, अशा शेतकऱ्यांना कर्जमाफी या ठिकाणी होणार असल्याचं सांगितलंय। जे कुटुंब पूर्णतः शेतकरी आणि शेतीवर अवलंबून आहे, जे नैसर्गिक आपत्तीमुळे, नापिकामुळे कर्जात शेतकरी बुडालाय, असाच शेतकरी जो आहे तर तो कर्जमाफीचा खरा हक्कदार असेल, असं सरकारची पूर्णपणे भूमिका स्पष्ट आहे। मग आता पुढे काय होणार, तर महसूल मंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे एक उच्चस्तरीय समिती त्या ठिकाणी तयार होत असून लवकरच आता पावसाळा अधिवेशन त्या ठिकाणी आता सुरू झाले, संपलेलं आहे, तुम्हाला सुद्धा माहित आहे। त्याच्यामध्ये ही कर्जमाफीची घोषणा सरकार करणार होतं, परंतु काही तांत्रिक अडचण आल्यामुळे पुढील महिन्यामध्ये तुमची कर्जमाफी होणार आहे। आमदार बच्चू कडू यांच्यासोबत येणाऱ्या 2 ते 4 दिवसात एक महत्त्वाची बैठक आता विधानसभेमध्ये आयोजित करण्यात येईल, ज्यामध्ये 8 ते 10 मंत्री उपस्थित असतील आणि या बैठकीत महत्त्वाचे शासन निर्णय निघतील अशी अपेक्षा शेतकऱ्यांकडून वर्तवली आहे। याचाच अर्थ याची प्रक्रिया सुरू आता या ठिकाणी होणार आहे, समितीचे स्थापन या ठिकाणी होणार आहे, निकषांचे अंतिम घोषणा आणि त्यानंतर प्रत्यक्ष अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया या ठिकाणी सुरू होण्याची शक्यता आहे। शेतकरी बांधवांनो, एक मोठा आणि महत्त्वाचा टप्पा या ठिकाणी आहे। सरकारने दिलेला शब्द सरकारला पाळावा लागणार आहे। अडचणीतल्या प्रत्येक शेतकऱ्या बांधवांना लवकरात लवकर दिलासा मिळावी हीच सर्वांची अपेक्षा आहे। आपल्या आता जागरूक राहायचं, आपल्याला समितीचे नियम आता काय ठरतात, अर्ज कसा करायचा, जो कर्जमाफीचा अर्ज असेल त्याला कोणती कागदपत्रे सरकारला सादर करावी लागणार आहेत। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, कर्जमाफी हा शब्द डायरेक्ट मुख्यमंत्र्यांनी दिलाय आणि मुख्यमंत्र्यांचा शब्द म्हणजे जनतेचा विश्वास असतो,
त्यामुळे तुमची कर्जमाफी होणार आहे, परंतु काही नियम आणि अटी याच्या माध्यमातून कर्जमाफी होणार आहे। त्यामुळे बिंदास्त राहा, कर्जमाफी तुमची नक्की होणार आहे। लवकरात लवकर कर्जमाफी होणार आहे, परंतु अटी आणि पात्रतेनुसार होणार असल्याची मोठी माहिती या ठिकाणी समोर आली आहे। तुम्हाला शेतीविषयक असा अपडेट पाहण्यासाठी आमच्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा। धन्यवाद।